आणि मनापासून करून घेतात. त्यामुळे एवढा मोठा अभ्यास नसतो, जिद्द बाळगायची. परत गावाकडे गेलात की लोकांनी म्हणलं पाहिजे की पोरामध्ये बदल झाला कडे 4च महिने. वा. मंदिरात गेलात मोठ्या माणसांचं दर्शन घ्या. गावात ज्यांनी 25 वर्षे 20 वर्षे भजन केलंय त्यांच्या पाया पडा. नाहीतर तुम्हाला 4 बोल चांगले वाजवता आले की त्यांना विसरू नका. हे यांना काय म्हाताऱ्यांना यांना म्हणता येत नाही, आमच्यासारखं वाजवत आहे असं कधीच म्हणू नका. अहंकार माणसाला मातीत घालतो. मग कितीही मोठे व्हा पण नम्रता अंगी असू द्या. गावाकडे गेलात मंदिरात जा, आईवडिलांचं दर्शन घेऊन मंदिरात गेलात, मंदिरात पोथी वाचणारे भजन करणारे गावातली महाराज मंडळी त्यांचं दर्शन घ्या. अजून आशीर्वाद मिळेल आणि फार लवकर अजून मोठे व्हाल आणि परिसरात जिल्ह्यात मग तुमचं नाव होत राहील. कशासाठी करायचं सगळं? आईवडील ह्याच्यासाठीच करतात रे. आईवडील खरं सांगू का, कधी कधी चटणी कांद्याची चटणी भाकर खाराची फोड खातात. आत्ता बी पेरणीच्या दिवसामध्ये भाजी भाकरी करणं होत नाही, स्वयंपाक करणं होत नाही म्हणून 4 भाकरी थापून दिवसभर चटणी बरं खाऊन तशाच काम करतात. फार कठीण आहे. शेतात काम करताना कसं होतंय ते त्यांनाच माहीत. म्हणून त्यांची लाज राखा. संस्थेत आलात तर 3-4 वर्षे 5 वर्षे किती वर्षे राहिलात तर इथून बनूनच जा. असा काय आहे, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. ज्याला निश्चय केलाय की मी एक सुंदर मृदंगवादक पंडित महाराजांसारखं मृदंग वाजून दाखविणार मी 3 वर्षात ते 4 वर्षात पंडित महाराजां एवढं माझ्या गुरुसारखंच मी वाजविणार, हे डोक्यात ठरवलं पाहिजे, ठसवलं पाहिजे. एकदा निश्चय केला की काही होते, निश्चय केला की काही होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तितक्या गरिबीतून येऊन 18 तास अभ्यास केला. म्हणून जगातल्या प्रत्येक विद्यालयामध्ये महाविद्यालयात विद्यापीठात त्यांची फोटो आहे. जगातल्या सगळ्या विद्यापीठात आणि सगळं जग त्यांच्या पुस्तकांचा संविधानाचा अभ्यास करते. हे फार महत्त्वाचं आहे. ते म्हणायचे माझी भाकरी एवढी नाही, माझी भाकरी सगळ्या भारत देशाला पुरून उरणारी आहे, एवढं करणार आहे मी. माऊली ज्ञानोबारायांकडे पहा बरं, काय होते, किती साधारण परिस्थिती. जेवायला मिळत नव्हतं, लोक भीक वाढीत नव्हते. भीक आम्हाला तर काही भीक मागायची गरज नाही. माऊली ज्ञानोबारायांनी एवढं करून ठेवलंय, आपल्याला 3 टाइम खाऊन 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 उरायले दररोज. ज्ञानोबारायांना कोरभर भाकर वाढीत नव्हते, 3-3 दिवस उपाशी राहावं लागत होतं. तरी सुद्धा एवढी मोठी ज्ञानेश्वरी जगाला दिली आणि प्रत्येकाला जीवन जगण्याची ती आचारसंहिता दिली. तुकोबारायांचं पहा तसंच आहे. श्री संत मोतीराम महाराजांचं पहा, भगवान बाबांचं पहा. हे महात्मे फार क्रांती करून गेलेले आहेत, फार उपास तापास काढलाय आणि समाजाला शिकवण्यासाठी समाजाला मोठं करण्यासाठी आयुष्य खर्च केले. म्हणून मी जेव्हा जेव्हा येईल तेव्हा आपण थोडंसं भजन एखादी चाल आपण घेत जाऊया. पण महाराज तर आहेतच, येत असतील. मला ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल महिन्यातून एकदा तरी मी येणार आणि आल्यानंतर आपण असं बसत जाऊ. आपण हे शिकलं पाहिजे बघा सध्याच्या काळामध्ये. चांगल्या संतांच्या जवळ आणि पंडित महाराज दैफळे सारखे गुरु मिळणं सध्या बरं का, म्हणजे वागणं, त्यांचं आचरण शिकवणारे भरपूर मिळतील. पण स्वतः तसं वागून, स्वतःचं आचरण तसं ठेवून, स्वतःची साधना करून. कारण आम्ही पाहिलेला या माणसानं आळंदीला असताना पहाटे 4 वाजता पखवाज खांद्यावर घ्यायचा. सगळा चिखल होता, 4 पत्र्याची रूम होती आणि त्या 4 पत्र्याच्या रूममधून पहाटे 4ला निघायचं. आत्या होत्या त्यांच्यासोबत आणि मृदंग खांद्यावर घ्यायचा आणि तिथून 3 किलोमीटर सगळा चिखलाचा रस्ता आणि घाणीचा रस्ता तुडवत आळंदीच्या ज्ञानोबारायांच्या घाटावर तिथं पोहोचायचं 4:30ला आणि तिथून 1.5-2 तास पखवाजाची साधना करायची. गुरूंनी दिलेली बोल बसवायची, गुरुजींनी दिलेली दररोज आणि आत्यांनी करून घ्यायचं. पंडित महाराज तुमच्या एवढेच होते 8वी-9वीला तेव्हा. साधना करून शिकलेला माणूस आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर त्यांचं वागणं जसं आळंदीला होतं तसंच कायम राहिले. अजून त्यांचं वागणं बदललं नाही. नाहीतर भरपूर लोक असतात, आज भरपूर क्लासेस आहेत, पण आपणाला संस्कार लागण्यासाठी स्वतःला सगळं कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला संस्कार महत्त्वाचे. सध्या पिढ्याच्या पिढ्या बर्बाद आहेत, पिढ्याच्या पिढ्या वाया गेल्या. त्या मोबाईलचा गैरवापर करून. चांगला वापर केला तर चांगला, पण चांगला कोणी करत नाही.
गैरवापर करून पार 5वी पासूनचे लेकरं वाया चालली. मोबाईलची एवढी हॅबिट लागते त्यांना, सवय लागते. पण आळंदीचं ज्ञान आहे, ज्ञानोबारायांचा प्रसाद आहे, आणि तो आपल्या इथं माधव मामाच्या ह्या परिसरात दरबारात तुम्हाला इथं मिळतोय. हे तुमचं भाग्य आहे, तुमचं भाग्य आहे. आम्ही अधूनमधून येत असतो, महिन्याला 15 दिवसाला. आम्ही जेव्हा इकडच्या भागात येतो तेव्हा अर्धा एक तास थांबत असतो तुमच्यासाठी. थोडं थांबून सगळ्यांची विचारपूस करून आम्हाला काही कळतं थोडं बहुत असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो आम्ही. आमचं कर्तव्य आहे ते. आम्ही माधवबाबांचे लेकरं आहोत आपण सगळेच. माधवमामांचं हे जे देवस्थान आहे, समाधी मंदिर आहे, तिथून हा प्रसाद सगळीकडे जावा. शाळेची सुविधा जवळ आहे, शाळा जवळच आहे तुम्हाला. म्हणजे 2-3 शाळा आहेत जवळजवळ. तुम्हाला ज्या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल त्या शाळेत घेऊ शकता. शाळेची फीसही एवढी तिथं नाही. आणि पंडित महाराजांमुळे सगळे लोक तुमच्यावर लक्ष देतात, कारण ते गुणवान आहेत, चांगलं वागणारे आहेत, म्हणून सगळ्या लोकांमध्ये त्यांचा एक चांगला मेसेज आहे. त्यामुळं तुम्हाला तुमचं जीवन घडवायला फार मोठी संधी आहे, आणि त्या संधीचं सोनं करा. फक्त इथं टाकलंय मायबापांनी, मग काहीतरी 4 बोल शिकायचे, जाऊ द्या धिंगामस्ती करायची आहे. आणि विशेष तुम्हाला खेळायला ग्राउंड आहे, खेळायला दररोज सोडलं जातंय. त्यानंतर व्यायाम होतो तुमचा, सकाळी सकाळी अभ्यास होतो. ट्युशन लावायचं असेल तर ती सुविधा आहे, शाळेची सुविधा आहे. विशेष एक लक्ष ठेवा, नुसता मृदंग शिकला, नुसतं वारकरी संप्रदायामध्ये आपण आलो, पण आपण जर शिक्षित नसाल तर काही उपयोग नाही. उच्च शिक्षित असून शिक्षणाला इकडं अध्यात्म आणि विज्ञानाची जोड असली पाहिजे. सध्याचा काळ हा स्पर्धेचा आहे. नुसतं मला मृदंगच शिकायचा आहे, मला काकडा भजनच शिकायचं आहे, त्याच्यामध्ये बाकीचं सगळं आपली शाळेचा अभ्यास सोडून देऊ नका. शाळेचा अभ्यास प्रथम मोस्ट आहे, आणि संस्कारासह शाळेचा अभ्यास जर झाला तर तुम्ही एक सुजान चांगले नागरिक बनाल. मायबापाला, तुमच्या आई वडिलांना एवढा मोठा आनंद होईल तुमचं वागणं पाहून. तुम्ही इथून घरी गेलात, आईचं दर्शन घेतलं, इथून घरी गेलात, दररोज आईचं आणि वडिलाचं दर्शन घ्या. लता मंगेशकर सांगायच्या, मी माझ्या आई वडिलांचं दर्शन घेऊन क्लासला जात होते, आणि दर गुरुपौर्णिमेला आई वडिलांचे पाय धुवून पाणी पित होते, आई वडिलांचं तीर्थ घेत होते, म्हणून मला भारतरत्न पुरस्कार मिळाला. माझ्या आई वडिलांचा उपकार आहे, माझ्या आई वडिलांचं हे सगळं आहे, माझं काही नाही. जे जे तुम्हाला आता आई वडील शेतात काम करतात, कोणाचे कुठं नोकरी करतात, कुठं ट्रक चालवतात, आणि तिथून पैसे देऊन तुम्हाला इथपर्यंत शिक्षणाला पाठवलंय, ते कमी शिकलेले असतील, सुसंस्कारक्षम आहेत, आणि तुमच्यामध्ये ते पाहतायत स्वतःला की आम्हाला शिकणं झालं नाही, शाळा नव्हत्या जवळ, एवढी प्रगतशील राष्ट्र नव्हतं झालं, 20-25 वर्षापूर्वी एवढी प्रगती नव्हती. हो, 7वी पर्यंत इंग्रजीत नाव काढता येत नव्हतं 25 वर्षापूर्वी, आणि आज एवढी प्रगती झाली. आणि त्या प्रगतीतून तुम्ही अशा इतक्या सुंदर वातावरणामध्ये या श्री संत माधवबाबा मोळवणकर या गुरुकुलामध्ये, गुरुकुलच म्हणेन मी, वारकरी शिक्षण संस्थेत आलात आणि पंडित महाराजांच्या संगतीत आलात. जीवन घडायचं असेल, तुम्हाला माहित आहे की ज्ञानोबाराय, माऊली ज्ञानोबारायांच्या संगतीतला रेडा सुद्धा देव होऊन गेला, वेद बोलू लागला. अशा चांगल्या माणसांच्या संगतीमध्ये आलं की जीवनाचं सार्थक होतं. आणि तुमचे आई वडील छाती ठोकून सांगतील लोकांना की आमचं लेकरू म्हणजे सोन्याचा तुकडा आहे, आमचं लेकरू म्हणजे वारकऱ्याचे संस्कार असलेलं लेकरू आहे, आणि आमचं लेकरू कुणा तोंडातून शिवी सुद्धा देत नाही कधी, आमच्या रोज पाया पडतं. त्यांना एवढा अभिमान वाटेल तुमचा. ते सकाळपासून कष्ट करतात शेतात, किती कष्ट आहेत बाबा बाबा, पाणी पाऊस ऊन वारा. शेतकऱ्यासारखं बेकार जीवन कुणाचं नाही सध्या. कुठं भाव मिळत नाही, पाऊस पडला तर पडला, नाही तर गेला, वाळून जातंय, आणि तितक्या कष्टातून तुम्हाला ते इथं पाठवते. एवढे पैसे भरण्याची खरं तर त्यांची ऐपत नाही शेतकरी माणसाची, पण तरीही तुमच्या ते उद्याचं त्यांचं भविष्य पाहतात. उद्या माझं लेकरू शिकायला शाळेतही इथं चांगली शाळा आहे म्हणून खेड्यातून इथं टाकलं, आणि हे वारकरी संप्रदायाचे संस्कार होतील, आणि गावामध्ये उंच मान करून चालता येईल तुमच्या आई वडिलांना. माझं पोरगं घडलं गडे, वाया तर गेलं नाही. लोकांच्या लेकरासारखं कशाही गाड्या, कशाही केस राखलेलं,
कसंही बोलणारं, उठलं की भांडणं करणारं, तोंडात वाईट वाईट शिव्या देणारं, माझं लेकरू तसं नाही याचा स्वाभिमान त्यांना वाटणार आहे. म्हणून त्यांचा स्वाभिमान कायम ठेवा, त्यांची मान खाली जाऊ नये असं वागा. आणि जे जे गुरुजी देतील त्याचा अगदी काटेकोरपणे पालन करा. ते वाईट शिकवू शकत नाहीत. पंडित महाराजांबद्दल आम्हाला खात्री आहे. आम्ही इतरांची काय खात्री द्यावी, पण आम्ही संगती केली आहे त्यांची. त्यांच्या संगतीतून आम्ही अनेक गुण घेतले त्यांचे. ते तिथं जिथं शिकले, गुरुकडून ज्ञान घेतलं, ज्ञानोबारायांचं रोज दर्शन करून 7-8 वर्ष त्यांनी शिक्षण घेतलं. आम्ही सुद्धा काही गुण त्यांचे आम्ही घेतो आमच्या जीवनामध्ये. कीर्तनकार असलो आम्ही, महाराज असलो तरीही आम्हाला पंडित महाराज आदर्श वाटतात. त्यांच्याकडून काही शिकण्यासारखं आहे आमच्या जीवनात. तुम्हाला अनायासेही मिळतंय, त्याची अवहेलना करू नका. जेव्हाचे तेव्हा अभ्यास करा, काही लागत नाही जास्त. बरोबर खेळायचं, रनिंग करायची, व्यायाम करायचा. त्या भारत देशाचे उद्याचे सुजाण नागरिक म्हणून त्या समाजात वावरताना लोकांनी तुमच्याकडे असं पाहिलं पाहिजे. वाह, वारकऱ्याचे संस्कार झाले त्या लेकरावर, काय पोरगा आहे. लोकांनी असं डोळे पापण्या उंचावून बघितलं पाहिजे, भोया उंच करून तुमच्याकडे बघताना बघितलं पाहिजे, एक आदर्श म्हणून. आणि हा आदर्श निर्माण करायला संतांचीच शिकवण लागते. तुम्ही संतांच्या शिकवणीत आहात. इथं जे जे शिकवलं जातं, सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास जो अभ्यास घेतला जातो शाळेच्या व्यतिरिक्त, उद्याचे तुम्ही महाराष्ट्रातील कुणी चांगला गायक होईल, कुणी चांगला मृदंग वादक होईल, कुणी चांगला तबला वादक होईल, कुणी चांगला खेळाचा टीचर होईल तुमच्यापैकी, कुणी चांगला कीर्तनकार होईल, कुणी चांगला कथाकार होईल. आधी अभ्यास महत्त्वाचा आहे. ओंकाराची साधना करीत जावं. संस्थेमध्ये आहात तर सकाळी 5-10 मिनिट महाराज घेतात तर 5 ते 10 मिनिट ओंकाराची साधना झाली पाहिजे. म्हणजे आवाज चांगला होतो, आवाज शुद्ध होतो. आणि आवाज तर शुद्ध होतोच, चेहऱ्यावर चांगलं तेज येतं, सात्विकता येते. ओंकार सगळ्यात महत्त्वाचा. आणि घाई गडबड करू नका. मला आताच 4 महिन्यात येईल असं नाही, ते टिकत नाही. कराल तुम्ही 6 महिन्यामध्ये तुम्ही हरिपाठ वाजवाल, भजन वाजवू शकाल, पण ते टिकणारं नसतं, बरोबर चांगलं नसतं ते. कुठल्याही महाराज मंडळींनी, कुठल्याही गायकांनी तुम्हाला म्हटलं पाहिजे, वा काय पकवाज वाजविला, साधेच बोल वाजविले, कमी वाजवला पण अगदी तंतोतंत वाजवला. लय ताल टिकून राहायला पाहिजे. ज्याला गाणं शिकायचंय त्यांनी गाण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, साधना केली पाहिजे. मृदंगातून एक जीवनाला आनंद मिळतो. ज्याच्या जीवनात आवड नाही, ज्याच्या जीवनात छंद नाही कुठलाच, त्याचं जीवनच नाही, ते जगून उपयोग नाही त्याचा. म्हणून एक तरी छंद असावा, मग तो कीर्तनाचा, भजनाचा, गायनाचा कुठलाही असू दे. अगदी बघा आता हे संस्थेत असल्यामुळे एवढा लेकरं बसतात का अशी, बघितलंय का तुम्ही कुठं बसताना? ते एवढं लेकरू आहे, अजून अंगणवाडीत नाही, 3 वर्षाचं, पण ते कसं बसलंय. ते कीर्तनात उभारताना कसं उभारतंय. आता कीर्तनात बऱ्याच वेळा उभारले, ते 2-2 तास उभा राहते कीर्तनात. हे लेकरं बसू शकतात का? ह्याला म्हणतात संतांचा प्रसाद, वारकरी संप्रदायाचा प्रसाद. ही सात्विकता वारकरी संप्रदायामुळे येते, वारकरी संप्रदायाच्या संस्कारामुळे येते. आणि पंडित महाराज हे गुरु म्हणून तुम्हाला मिळालेत, हे विशेष भाग्य तुमचं, विशेष तुमचं म्हणजे लक.